नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज मी तुम्हाला 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। तर बघा, ब्लाऊजची मेजरमेंट मी इथे स्क्रीनवर दिले, तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार कमी जास्त करू शकता। तर बघा, सर्वात अगोदर पेपर घेतला मी डबल फोल्डमध्ये आणि याची बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवली। तर बघा, आता आपण सर्वात अगोदर ब्लाऊजचे उंचीचं माप टाकायचं आहे। तर ब्लाऊजची तयार उंची आहे 12.5, तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी। तर बघा, 13.5वर मी इथं उंचीचं माप टाकलेलं आहे। तर 13.5वर मी इथे उंचीचं माप टाकलेलं आहे बघा। तर बघा, आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर ब्लाऊजचं तयार शोल्डर आहे 10.5, तर त्या 10.5च्या निम्म 5.25 आणि त्यामध्ये 5 इंच शिलाई मार्जिनसाठी। तर 5.5वर मी इथं शोल्डरचं माप टाकलं बघा। अशा पद्धतीने जोडून घेतलं। मुंडासुद्धा 5.5 घेतला। आता छातीचं माप टाकायचं बघा। तर छाती आहे आपली 36, 36चा चौथा 9, तर इथे 9 इंचावर एक माप टाकलं मी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। तर बघा, 11ची घडी घेतली मी ही। आता इथं खालच्या साईडने कमरेचं माप टाकायचं। तर कमर आहे 30, 30चा चौथा 7.5, 1 इंच टक्ससाठी पाठीवरल्या आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। तर आता हे खालच्या साईडने अशा पद्धतीने जोडून घ्यायचं बघा। आता इथे मुंड्याच्या साईडने बॅक साईडचा मुंडा द्यायचा 1.5 इंचावर आणि फ्रंट पार्टचा मुंडा द्यायचा 1 इंचावर बघा। असे 2 पॉईंट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मुंड्याला शेप देऊन घ्यायचा। तर हा बॅक पार्टचा मुंडा आहे आणि हा फ्रंट पार्टचा मुंडा। तर बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही मुंड्याला शेप देऊन घेतला। आता हा एक्स्ट्रा पेपर आपण कट करून घ्यायचा बघा। तर बॅक पार्टच्या मुंड्यापासून कट करायचं बघा। एक्स्ट्रा पेपर साईडला ठेवायचा। तर बघा, इथं आपल्याला आता माप टाकायचे आहे समोरच्या याचे। तर क्रॉस पट्टी घेतली मी 3 इंच, दुसऱ्या साईडने 2.5 इंच आणि याला अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने जोडून घेतलं। थोडंसं इथे 1/2 इंच वरती घेऊन अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला गोल शेप द्यायचा, म्हणजे आपल्या क्रॉसपट्टीचं फिटिंग व्यवस्थित बसेल। तर बघा, अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला थोडा गोल शेप दिला मी। तर बघा, इथे कटोरीचं मार्किंग करायचं। तर कटोरी आहे आपली 5.5, तर 5.5वर एक मार्किंग केलं मी इथे। गळ्याच्या वरच्या साईडने इथे 2.5 इंच गळा रुंदी घेतली मी पुढच्या साईडची आणि गळा उंची आहे 6 इंच, तर त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं शिलाई मार्जिन। तर बघा, 6.5वर इथं गळा टाकला मी पुढचा। इथे खालीही 2.5 इंच घेऊन असा या पद्धतीने चौकोर बॉक्स तयार करायचा। तर बघा, अशा पद्धतीने मी इथे चौकोर बॉक्स तयार केला। तर गळ्याच्या वरती इथे 1 इंचवर एक मार्किंग करायचं बघा। फ्रंट पार्टच्या मुंड्यापासून इथे 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं। आता इथे खालच्या साईडने कटोरीचं माप टाकायचं। तर कटोरी आहे आपली 5.5। आता हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने क्रॉसपट्टीवर हात ठेवायचा आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं बघा। थोडंसं हात फिरवत कटोरीला गोल शेप देऊन घ्यायचा। तर बघा, आपली कटोरी तयार आहे। आता इथे गळ्याला गोल शेप द्यायचा। तर बघा, फ्रंट पार्टची आणि बॅक पार्टची पूर्ण मार्किंग झालेली आहे। तर आता हिला आपण कट करून घ्यायचं। तर बॅक पार्टचा मुंडा आपण पहिलेच कट केलेला आहे। तर आपण आता पेपर असा ओपन करून घ्यायचा आणि मधातून कट करून घ्यायचा, म्हणजेच आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळा निघेल। तर बघा, आता बॅक पार्ट साईडला उतरून ठेवायचा। आता ही क्रॉस पट्टी कट करून घ्यायची, नंतर गळा, कटोरी आणि हा फ्रंटच्या मुंड्याचा खोलभागसुद्धा 1/2 इंचचा कट करून घ्यायचा। तर बघा, आता हे पॅटर्न आपण साईडला उतरून ठेवू। आता ही छोटी कटोरी या पेपरवर वाढून घ्यायची। तर कटोरी अशा पद्धतीने क्रॉसमध्ये पेपरवर ठेवायची आणि आहे तशीच आखून घ्यायची। बघा, ही छोटी कटोरी आहे तशीच मी पेपरवर आखून घेतली। आता ही कटोरी उचलून घ्यायची। तर इथे गळ्याच्या साईडने दोन्ही साईडने 1.5 इंच वाढून घ्यायचं बघा अशा पद्धतीने। आता खालच्या साईडने इथे 1.5 इंच वाढून अशा पद्धतीने जोडून घ्यायचं।
दुसऱ्याही साईडने 1.5 इंच वाढवायचं आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. आता या दोन्ही पॉईंटचा सेंटर काढायचा बघा. अशा पद्धतीने इथे एक पॉईंट द्यायचा, या पॉईंटपासून खाली 1.5 इंच घेऊन अशा पद्धतीने जोडायचं. आता हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने जोडून घ्यायचे. तर बघा हे तिन्ही पॉईंट मी अशा पद्धतीने जोडून घेतले. वरच्या साईडने इथे जोडून घ्यायचं. आता या साईडने थोडं अशा खालच्या साईडने वाढवत न्यायचं बघा या पॉईंटपर्यंत. अशा पद्धतीने आपली मोठी कटोरी तयार झाली बघा. आता ही कट करून घ्यायची. तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा, खूप छान असे ब्लाऊज बसेल बघा. तर बघा आपली मोठी कटोरी आता ही कट करून झालेली आहे. आता याचे हे दोन्ही पॉईंट असे जोडून बघायचे. कटोरी व्यवस्थित आली का नाही, कुठे कमी जास्त झाले असेल तर ते अशा पद्धतीने छाटून घ्यायचं. तर बघा आता ही कटोरी आपण साईडला उचलून ठेवू. आता आपण बाहीची कटिंग करायची बघा. तर हा पेपर घेतला मी डबल फोल्डमध्ये. याची बंद बाजू मी वरच्या साईडने ठेवली बघा. तर आता बाहीची लंबाई आहे 5.5, तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आपल्याला शिलाई मार्जिनसाठी. तर बघा इथे 6.5 वर मी इथं बाहीची लंबाई टाकली, बाहीची घडी टाकली मी 9 इंचवर आणि अशा पद्धतीने चौकोर बॉक्स तयार करायचा बघा. आणि हा एक्स्ट्रा पेपर कट करून घ्यायचा. आता इथे ज्या साईडने ब्लाऊजची ओपन बाजू आहे त्या साईडने आपल्याला 3 इंचवर डाऊन करून घ्यायचं बघा. अशा पद्धतीने वरच्या साईडने 1 इंचवर आणि हे दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. आता बघा इथे दंडगिरीचं माप टाकायचं. तर दंडगिरी आहे आपला 5.25 इंच. तर इथे 5.25 इंचवर एक मार्किंग केलं मी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं बघा हे. आता इथे बाहीला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. अगदी व्यवस्थितपणे बाहीला शेप देऊन घ्यायचा. आता हे कटिंग करून घ्यायचं. तर बघा बाहीचा जो पुढचा खोल भाग असतो तर ते कशा पद्धतीने द्यायचं ते खूप सोपी पद्धती आहे. तर इथे 2 इंचावर एक मार्किंग करायचे बघा आणि या मार्किंगच्या वरती अशा पद्धतीने पेपर फोल्ड करायचा आणि साधारणतः अर्धा इंच मार्जिन घेऊन इथे कटिंग करून घ्यायचं. तर खूप सोपी पद्धत आहे ही बाहीचा अर्धा इंचाचा खोल भाग देण्यासाठी. तर बघा आपली बाहीची कटिंग पूर्ण झालेली आहे. तर बघा सगळ्या पॅटर्नची आपली कटिंग झालेली आहे. तर बघा एकाच वेळेला जर एकाच कस्टमरचे 4-5 ब्लाऊज असतील तर एकाच सोबत ते कसे कट करायचे हे पॅटर्न ठेवून ते तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू बघा. तर बघा अशा पद्धतीने हे पॅटर्न ठेवून तुम्ही सोबतच 3-4 ब्लाऊज कट करू शकता बघा. तर बघा हे 3 ब्लाऊज इथं एकाच कस्टमरचे आहेत. तर हे 3 असते बघा. तर मी हे डबल फोल्डमध्ये ठेवत आहे आणि याची बंद बाजू माझ्या साईडने आहे बघा. तर हे व्यवस्थित एकावर ठेवायचे बघा. तिन्ही हे तर मी एकदम व्यवस्थित असे एकावर ठेवून घेतली आणि याला पिन लावून अशा पद्धतीने सेट करायचं बघा. तर बघा अशा पद्धतीने पिन लावून घ्यायच्या आणि सेट करून घ्यायचं, म्हणजे आपले पीस हलणार नाहीत आणि आपली कटिंग चुकणार नाही. तर अशा 2 पिन लावून घेतले मी ओपन साईडने आणि अशा पद्धतीने हे पॅटर्न जसे आहे तसेच ठेवायचे आणि या पॅटर्नला आणि कपड्याला अशा पद्धतीने पिन लावून घ्यायचं. आणि हवं तर तुम्ही हे पॅटर्न आखून सुद्धा घेऊ शकता आणि नंतर कट करून घेऊ शकता. मी असेच कट करून घेत आहे बघा. तर बघा अशा पद्धतीने पॅटर्न कट करून घ्यायचे. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही पहिले हे पॅटर्न आखून घ्यायचे आणि नंतर कट करून घ्यायचे, म्हणजे आपला कपडा कुठेही कमी जास्त कट होणार नाही. तर हे पॅटर्न जसे कपड्यावर ॲडजस्ट होतील तशा पद्धतीने ठेवायचे आणि आखून कट करून घ्यायचे बघा. तर जे पॅटर्न जिथे ॲडजस्ट होतील तिथे मी ठेवले आणि कट करून घेतले. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही एकाच कस्टमरचे 5-6 ब्लाऊज कट करू शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता बघा. आता लग्न सराईचं सीझन चालू आहे तर खूप सारे ब्लाऊज असतात. तर तुम्ही अशा पद्धतीने कट करा. खूप सारे ब्लाऊज एकाच वेळेला कट होऊन जातात बघा. तर हे सर्व पॅटर्न जसे आहे तसेच कट करायचे, फक्त आपल्याला क्रॉसपट्टीला खालच्या साईडने अर्धा इंच वाढवायचा आहे.
व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.